हं. क्रिकेट रसिक हो नमस्कार. मी विवेक कुलकर्णी पुन्हा एकदा आपल्या क्रिकेट स्पेशल या खास कार्यक्रमात आपल्या समोर आज कम्प्लीट डॉमिनेटिंग परफॉर्मन्स असं ज्याला म्हटलं जातं. आजचा हा भारतीय संघाचा कम्प्लीट डॉमिनेटिंग परफॉर्मन्स होता. भारताने आपण विश्वविजेते का आहोत हे पुन्हा एकदा थाटात आणि रुबाबात सिद्ध केले. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला ऑस्ट्रेलियातच जाऊन हरवणं आणि T20च्या फॉर्मॅटमध्ये 48 धावांनी हरवणं हा फार मोठा विजय मिळतो. खरं तर आज जेव्हा भारतीय संघाने प्रथम फलंदाजीकडून 167 धावा केल्या तर वैयक्तिक परफॉर्मन्स फारसा कोणाचा नव्हता. शुभमन गिलच्या 46 धावा जर म्हटलं तर अशा विशेष धावा नव्हत्या आणि 167 धावा या ऑस्ट्रेलिया संघाच्या फलंदाजी पुढे आणि त्यांच्या मायदेशात असल्यामुळे असं वाटलं होतं की कदाचित या धावा कमी आहेत की काय. आणि ज्या पद्धतीत मार्शनी सुरुवात करून दिली होती त्यांच्या संघाला असं वाटलं होतं की आज ऑस्ट्रेलिया 2-1 अशी आघाडी घेणार सामन्याच्या शेवटानंतर. पण नंतर भारतीय संघाने इतकी सुंदर गोलंदाजी करून इतकं डॉमिनेटिंग केलं ऑस्ट्रेलिया संघाला. खरं सांगतो प्रचंड अभिमानाने मन भरून आलं. छाती अशी टीतभर छाती अशी चुन्याची डबी एवढी फुगली. एवढा आनंद वाटला. खरं तर हा संघ तसा तुलनेने नौकाच आहे. रोहित नाही, विराट नाही, रवींद्र जडेजा नाही. पण मित्रो क्रिकेट हा खेळ असा आहे की जो कोणासाठीच कधीच थांबत नाही. किती तरी रथी महारथी आली, रथी महारथी रिटायर झाले आणि त्यानंतर नवख्या संघाने जेव्हा धुरा हातात घेतली आणि ज्या पद्धतीत भारतीय संघ आपल्याला प्रूव्ह करतोय कौतुकास्पद आहे. आजच्या विजयाने एक तर सिद्ध झालं की आता भारतीय संघ ही मालिका हरणार नाही. म्हणजे गेल्या कित्येक मालिकेपासून जे भारतीय संघाचं विजयी सातत्य आहे ते या सिरीजमध्ये नक्कीच कंटिन्यू राहणार. भारत जिंकेल की मालिका बरोबर तो प्रश्न आलेला. पण आज 48 धावाचा हा जो विजय आहे T20च्या फॉर्मॅटमधला हा विजय प्रचंड मोठा मानला जातो आणि मानायलाच हवा. मला अक्षर पटेलचं विशेष कौतुक वाटतं. तो सामनावीर ठरला. मला वाशिम सुंदरचं खास कौतुक करायचं वाटतं. हर्षदीप सिंगवर पुन्हा तेच बोललं जातं. मित्र इतकी सुंदर गोलंदाजी करूनही त्याला सतत टीमच्या आत बाहेर का केलं जातं ते समजत नाही. पण एकंदरीतच गोलंदाजीतला अत्यंत सुंदर परफॉर्मन्स आजच्या हा सामन्यात होता आणि भारतीय संघाने थाटात विजय मिळवत ही मालिका 2-1 अशी विजय आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतला अंतिम सामना येत्या शनिवारी होईल आणि मला खात्री आहे हा विश्वविजेता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पुन्हा